चॅलेंजचा आजचा 6वा दिवस. 7 दिवसांच्या या प्रवासाचा शेवटचा टप्पा. शरीर आणि मन आता या नवीन शिस्तीला पूर्णपणे सरावले आहे. पहाटेचा व्यायाम पूर्ण केला आणि मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. नेहमीप्रमाणे ओपडीत रुग्णांची खूप गर्दी होती. तितक्यात एक 45 वर्षांचे काका आले. त्यांना चक्कर येत होती आणि प्रचंड घाम सुटला होता. तपासल्यावर लक्षात आलं की त्यांची शुगर अगदी 46 वर गेली होती. तातडीने एक सलाईन लावलं आणि काही वेळातच त्यांना बरं वाटलं. जशी शुगर वाढणं धोकादायक असतं तसेच ती कमी होणं, ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो, हे त्यापेक्षाही गंभीर असू शकतं. रिकाम्या पोटी जास्त काम करणं किंवा वेळेवर न जेवणं यामुळे असं होऊ शकतं. जर अचानक चक्कर येणं, थरथर होणं किंवा घाम येणं अशी लक्षणं दिसली तर तातडीने साखर पाणी घ्या किंवा जवळच्या डॉक्टरांकडे जा. आज स्वप्नील सरांच्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत दिवस उत्साहात पार पडला. पाणी, आहार आणि व्यायामाचे सर्व नियम मी आजही पाळलेले आहेत. तर भेटूया उद्या चॅलेंजच्या समारोप प्रसंगी. जय शिवराय.